नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी येणारी सोमवती अमावस्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी येणारी अमावस्या ही सामान्य अमावस्येपेक्षा अधिक प्रभावशाली मानली जाते. या दिवशी पितरांचे स्मरण, दानधर्म, पूजा अर्चा आणि काही विशेष उपाय केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकते. अनेक लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष, पूर्वजांची नाराजी, वारंवार अपयश, आर्थिक अडचणी, घरातील वादविवाद, मानसिक तणाव किंवा कामामध्ये सतत होणारा विलंब यांसारख्या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत सोमवती अमावस्या हा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सिंह राशीच्या व्यक्तींनी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर आपल्या कुलदैवताचे आणि पितरांचे स्मरण करावे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. या दिवशी गरिबांना अन्नदान करणे, गाईला चारा घालणे, पक्ष्यांना धान्य टाकणे आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक वेळा आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात की त्यांच्या संगतीमुळे आपली ऊर्जा कमी होते, मन अस्वस्थ राहते आणि निर्णय चुकतात. त्यामुळे या काळात कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहार, कर्ज देणे किंवा मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. तुमच्या प्रगतीवर मत्सर करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढू शकते. काही लोक गोड बोलून तुमच्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपल्या गुप्त गोष्टी प्रत्येकासमोर उघड करू नका. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घातल्यास मनशांती लाभू शकते. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवास येऊ शकतात. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. स्वतःच्या चुका सुधारण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा आहे. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात नवीन संधी, नवीन संपर्क आणि जीवनामध्ये पुढे जाण्याचे मार्ग दिसू शकतात. मात्र संयम, विवेक आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. पितरांचे स्मरण, ईश्वर भक्ती आणि सत्कर्म यामुळे मानसिक बळ वाढते आणि जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया सिंह राशीच्या व्यक्तींनी या विशेष दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. अनेक वेळा आपण न कळत अशा चुका करतो ज्यामुळे आपलेच नुकसान होते. या दिवशी कोणाशीही वादविवाद करायचा नाही, भांडणे करायची नाहीत, कटू शब्द बोलू नका, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान अजिबात करू नका. शक्य असल्यास शांतता आणि सकारात्मकता जपा. काही व्यक्तींना अचानक जुने मित्र किंवा नातेवाईक भेटू शकतात. त्यापैकी काही जण तुमच्याकडून मदत मागू शकतात. पण मित्रांनो, मदत करताना आपल्या क्षमतेचा विचार नक्कीच करा. अति भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या आसपास एखादी व्यक्ती वारंवार
नकारात्मक बोलत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल किंवा तुमच्या यशाबद्दल नाराजी व्यक्त करत असेल, तर अशा व्यक्तींपासून थोडं अंतर ठेवा. या काळात आर्थिक बाबतीत विशेष सावधगिरी बाळगायची आहे. खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. अनावश्यक खरेदी टाळायची आहे. काही लोकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळू शकतात, तर काहींना जुन्या अडकलेल्या कामांमध्ये प्रगती दिसू शकते. मात्र यासाठी संयम आणि मेहनत आवश्यक राहील. तुमच्या जीवनात एखादी महत्त्वाची बातमी येण्याची खूप शक्यता जास्त दिसत आहे. काहींसाठी हा काळ नवीन कामाची सुरुवात, नवीन भागीदारी किंवा नवीन संधी घेऊन येऊ शकतो. ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन जपा. प्रत्येक अडचणीतून मार्ग हा निघतो यावर विश्वास ठेवा. सतत चांगले विचार करा आणि इतरांच्या भल्यासाठी कार्य करत चला. यामुळे मानसिक समाधान तर मिळतेच, पण आत्मिक शक्ती हे दोन्ही वाढू शकतात. सिंह राशीच्या प्रिय व्यक्तींनो, जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त नशीब पुरेसं नसतं, तर योग्य कृती आणि योग्य विचारसरणी देखील खूप आवश्यक असते. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने स्वतःला सकारात्मक ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न करा. सकाळी काही वेळ ध्यानधारणा, नामस्मरण करत चला. मनातील नकारात्मक विचार दूर करा. स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. त्यामुळे अनुभवांचा आदर करा. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. काही व्यक्तींना करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काहींना कौटुंबिक आनंदाची बातमी मिळू शकते. काहींना आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते. मात्र कोणतीही गोष्ट निश्चित मानून निष्काळजी राहू नका. सातत्य, मेहनत आणि प्रामाणिकपणा कायम ठेवा. पितरांचे स्मरण करा. आपल्या संस्कृतीचा आदर करा आणि गरजू लोकांना मदतीचा हात द्या. यामुळे मनाला समाधान मिळते, जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे भूतकाळातील चुका विसरून आत्मविश्वासाने पुढे चला. ईश्वराची कृपा, कुटुंबाचे प्रेम आणि स्वतःची मेहनत या 3 गोष्टी आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे निराश होऊ नका. सकारात्मक राहा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. आपल्या राशीबद्दल श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवून सतत चांगली कर्मे करत राहा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.